महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। येणाऱ्या हनुमान जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था चोख राहावी, तसेच मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उल्हासनगर शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी रूट मार्च काढला होता। या रूट मार्चमध्ये उल्हासनगर मध्यवर्ती आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते। तसेच DCP सचिन गोरे आणि ACP अमोल कोळी यांच्या नेतृत्वाखाली या रूट मार्चचे आयोजन करण्यात आलं होतं। जयंती मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती DCP सचिन गोरे यांनी दिली आहे। बरोबर आहे, येणारे जे महत्त्वाचे सण आहेत त्या अनुषंगाने आपण आज उल्हासनगर शहरामध्ये रूट मार्च काढला होता। त्यामध्ये एकूण 15 अधिकारी आणि 110 कर्मचारी सहभागी झाले होते। यात आपण येणाऱ्या ज्या हनुमान जयंती आहे आणि 14 एप्रिलचा जो बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने आपण रूट मार्च इथे आज रोजी घेतलेला आहे। ACP उल्हासनगर यांच्या डिव्हिजन अंतर्गत 3 पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। यामध्ये उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि सेंट्रल या 3 पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले। या संदर्भाने हाच संदेश आपण सर्व उल्हासनगरातील तमाम जनतेला सांगू इच्छितो की पोलीस प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या ज्या सूचना आहेत त्यामध्ये रॅली असेल, मिरवणुका असतील किंवा काही ऑर्केस्ट्राचे प्रोग्राम असतील त्याचं तंतोतंत पालन करावं। त्यानंतर कोणतीही अप्रिय घटना होऊ नये या संदर्भाने पूर्ण खबरदारी घ्यायची आहे। सोशल मीडिया आणि इतर मीडियावरती कुठलीही अफवा किंवा इतर कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करताना त्याचा विचार करावा। कुठली अप्रिय घटना आपल्या शहरामध्ये जर घडली असेल, घडत असेल किंवा घडणार असेल याविषयी आमच्या तिन्ही पोलीस स्टेशनला माहिती कळवावी किंवा डायल 112 वरती कॉल करून सांगावे। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।